रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचा जोर वाढला आहे। जिल्ह्यामध्ये कालपासून पावसाची संततधार सुरू आहे। आज आणि उद्या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर आणखी वाढेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। मुसळधार पावसासह सोसाट्याचा वारा सुद्धा वाहेल। त्याचबरोबर इतर सुद्धा खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात आलेलं आहे। मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये अशा सूचना सुद्धा देण्यात आल्या आहेत। रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस होतोय आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मच्छीमारांनी समुद्रामध्ये जाऊ नये असं आवाहन करण्यात आलंय। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रणव कोळेकर यांनी। पाहूया। रत्नागिरी जिल्ह्याला कालपासूनच मुसळधार पावसानं जे आहे ते चांगलंच झोडपून काढलेलं पाहायला मिळतंय। काल रत्नागिरी जिल्ह्याला जो आहे तो येलो अलर्ट होता, मात्र आज आणि उद्या रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे अति मुसळधार पाऊस कोसळेल असं हवामान खात्याकडनं सांगण्यात आलंय। जर विचार करायला गेलो तर आज रत्नागिरी जिल्ह्याला मत्स्य विभागानं देखील 3 नंबरचा बावटा जो आहे तो लावण्यात आलेला आहे आणि त्यामुळे 3 नंबरचा ज्यावेळी बावटा लावतो त्यावेळी कुणीही खोल समुद्रामध्ये मासेमारीसाठी जाऊ नये अशा पद्धतीचं आवाहन जे आहे ते मत्स्य विभागाकडून करण्यात आलेलं आहे। कारण किनारपट्टी भागामध्ये वाऱ्याचा वेग जो आहे तो प्रचंड प्रमाणात वाढेल अशा पद्धतीची माहिती जी आहे ती हवामान विभागानं देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आज रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टी भागाला जो आहे तो 3 नंबरचा बावटा लावण्यात आलेला आहे। खबरदारीचा उपाय म्हणून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जो आहे तो किनारपट्टी भागामध्ये सतर्कतेचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे। दुसऱ्या गोष्टीचा विचार करायला गेलो तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज आणि उद्या जो आहे तो ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि गरज असेल तरच घराबाहेर पडा अशा पद्धतीचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट तन्मय दातेसह प्रणव कोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी।